FRP प्रमाणेच ऊस दर जाहीर करावा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. कारखान्यांच्या दराबाबत शेतकरी संघटनांची नाराजी. जिल्ह्यातील ऊस दराबाबत कारखानदारांनी आपापली FRPची रक्कम काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितली, पण शेतकरी संघटनाच्या मागणीपेक्षा पहिली उचलीची रक्कम कमी असल्याने संघटनेचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान FRP प्रमाणेच कारखानदारांनी दर जाहीर करावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार कारखान्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्यांच्या FRP प्रमाणेच दराची रक्कम सांगितली. त्यामध्ये 2,800 ते 3,200 रुपयापर्यंतचे आकडे सांगण्यात आले. शेतकरी संघटनेने यावेळी 4,000 रुपये प्रति टन मिळावा अशी मागणी केली, पण किमान 3,500 रुपयेपर्यंत प्रतिटनापर्यंत दर कारखानदार जाहीर करतील असे वाटत होते. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी सूर व्यक्त केला. अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.